नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर आता आज आपण डेटा अनालाइज करतोय 29 तारखेसाठीचा डेटा. 29 तारखेला मार्केटमध्ये काय होऊ शकतं, कशा पद्धतीने मार्केट राहू शकतं. तर मित्रांनो, आज होती एक्सपायरी 28 ऑगस्ट 2025. डेटा निगेटिव्ह होता. एक शॉर्ट कव्हरिंगची अपेक्षा होती, पण एक्झॅक्ट शॉर्ट कव्हरिंग कधी झाली, काय झाली, एक्झॅक्ट काय अपेक्षा होती आपली, ते आपण या ठिकाणी पाहूया. मित्रांनो, डेटा हेविली निगेटिव्ह होता, त्याप्रमाणे मार्केट निगेटिव्ह पण गेलं. पण हे निगेटिव्ह जात असताना मित्रांनो, त्या ठिकाणी एक्सपायरी मंथली एक्सपायरी होती आणि डेटा ओव्हरऑल निगेटिव्ह होता, तर तो शॉर्ट ज्या होत्या त्या कव्हर होणं इम्पॉर्टंट होत्या. तर मित्रांनो, 9:25-30 एक शॉर्ट कव्हरिंग चालू झाली आणि 9:30 ते ऑलमोस्ट 11:30 पर्यंत ही कव्हरिंग चालू राहिली. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी बऱ्याचशा ज्या शॉर्ट्स होत्या त्या कव्हर झाल्या असतील आणि एफ आयज जे आहेत ते एकदम शार्प गेम खेळून त्यांच्या निगेटिव्ह पोझिशन्स ठेवून त्याप्रमाणे मार्केटला त्या ठिकाणी सोडून दिलेले. तर मला हे जे अपेक्षित होतं ना, हे साधारण एक दीड ऍटलिस्ट 2 सव्वा 2 नंतर अपेक्षित होतं आणि इथून जर जे झालं असतं तर एक हेवी मुवमेंट त्या ठिकाणी पॉसिबल झाली असती, कारण सगळा डेटा जो आहे ना तो सगळ्या शॉर्ट्स इंटिग्रेट झाल्या असत्या आणि मार्केट त्या हिशोबाने रिकवर झालं असतं. तर थोडीशी रिकव्हरी आली, पण ती नॉट सस्टेनेबल होती. मला जी अपेक्षित होती ती रिकव्हरी इथून मार्केट कंटिन्युअस निगेटिव्ह राहणं अपेक्षित होतं आणि इथून शॉर्ट कव्हरिंग आपल्याला पॉसिबल त्या ठिकाणी झाली असती. मित्रांनो, आजचा डेटा कसा आहे तो पाहून घ्या. 29 ऑगस्ट साठीचा डेटा जो आहे तो हेविली निगेटिव्ह आहे. आता तुम्ही म्हणाल असं कसं, तर ज्यावेळी 30-31 लाखाच्या ज्या पोझिशन्स होत्या कॉलमध्ये, त्यावेळी डेटा होता 7,50,000चा आणि आता 17 लाखाच्या पोझिशन्स आहे, म्हणजे ऑलमोस्ट हाफ पोझिशन्स आहे. आणि हाफ पोझिशन्सवर 6 लाख जर पॉझिटिव्ह आहे रिटेलर, तर ते हेवी पॉझिटिव्ह आहेत. तुम्ही बघू शकाल पुट लॉंग जे आहेत त्याच्या कम्पेअर पुट शॉर्ट्स ऑलमोस्ट 3 ते 4 लाख आणि कॉल लॉंग जेवढे आहेत त्यापेक्षा 1 लाखाने कॉल शॉर्ट्स कमी आहेत. ठीक आहे, हे प्रोपोर्शन थोडंफार ओके, पण हे पुटवर काम जे झालंय ते फार ड्रास्टिकली म्हणजे पॉझिटिव्ह झालेले आहे आणि ते नॉट ऍक्सेप्टेबल आहे फॉर लॉंग टर्म. मार्केट वरती जाईल किंवा सस्टेन राहील त्यासाठी. तर हे उलट झालेलं आहे एफ आयचं. पुट मध्ये बघू शकता डायरेक्शनल सेलिंग आहे, डायरेक्शनल लॉंग्स आहेत 4,27,000च्या आणि पुट शॉर्ट ते 4,21,000च्या. तर तुम्ही बघू शकत असाल अशा पद्धतीच्या पोझिशन्स असल्यानंतर मार्केट वरच्या साईडला टिकणं फार अवघड आहे. थोडीशी रिकव्हरी आली तर ती एक सेलिंग ऑपॉर्च्युनिटी आहे, असं त्या ठिकाणी आपण समजूया. कन्सिक्युटिव्ह 2 to 3 days पॉझिटिव्ह मार्केट जोपर्यंत क्लिअर होत नाही, हा डेटाचा बॅकलॉग क्लिअर होत नाही, तोपर्यंत डायरेक्शन ही निगेटिव्ह आणि ओनली निगेटिव्हच त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल. ठीक आहे, तर अशा प्रकारचं हे आहे. प्रोज थोडे स्मार्ट झालेले आहेत, पण नेट टू नेट फार निगेटिव्ह आहेत. निगेटिव्ह पोझिशन्स 1,41,000च्या आहेत आणि अशा प्रकारचा हा डेटा आहे. एफ आय आता मेन फोकस प्लेअर आहे की जो डायरेक्शनल शॉर्ट घेऊन चाललाय आणि ऑब्विस आहे मोदी जर नडतोय तर त्या ठिकाणी थोडासा अपोजिशन साठी ते या गोष्टी करतीलच. एसजीएक्स निफ्टी थोडासा पॉझिटिव्ह दाखवतोय. पॉझिटिव्ह डज नॉट मीन की मार्केट आता सगळं काही ओके आणि वरती जाईल. तर इथून काही सेलिंग साठीचा एक ट्रॅप त्या ठिकाणी, फ्रेश ट्रॅप त्या ठिकाणी असू शकतो. डेटामध्ये काही होऊ शकतं. डेटामध्ये चेंजेस जे येतात ते इंट्राडे चेंजेस तुम्हाला ऑब्झर्व करणं फार गरजेचं असतं. नाईटचा जो डेटा आला त्याच्यानंतर नेक्स्ट डे जर ट्रेड घेत असाल तर निगेटिव्ह त्या ठिकाणी काही असतील तर तुम्ही ते हे करू शकता. या ठिकाणी बघा कॉल साईडचे जो प्रीमियम आहे ओवायचा तो त्या ठिकाणी कमी होत होता आणि डायरेक्शन थोडीशी 9:30-10 नंतर पॉझिटिव्ह होती, ऍटलिस्ट 11-11:30 पर्यंत, आणि तिथून पुन्हा रेड कॅन्डल्स वरच्या साईडला यायला लागल्या आणि मार्केट पुन्हा खाली गेलं. या काळात ज्या शॉर्ट्स होत्या म्हणजे कॉल साईडचे जे सगळे पण जे पण पोझिशन टाकून ठेवल्या होत्या त्या ऑर्डर्स निघाल्यात मित्रांनो. नथिंग टू वरी, इथं काही वेगळं झालंय का? नाही. डायरेक्शन निगेटिव्ह आपण कधी समजतो, ज्यावेळी वरच्या लेवलला पण ग्रीन कॅन्डल येतील, सॉरी रेड कॅन्डल येतील, खाली ग्रीन कॅन्डल येतील, तर
आपण ते डायरेक्शन एकदम प्रॉपर डायरेक्शन समजतो इंट्राडे मध्ये. तर हे मी तुम्हाला ऑलरेडी शिकवत आलेलो आहे. कम्युनिटी ग्रुपवर हे सगळ्यांना कल्पना आहे कशा पद्धतीने इंट्राडे मूव्ह करायचे, कॅप्चर करायचा. तुम्हालाही त्याचा हिस्सा बनायचा असेल तर तुम्हाला आजच खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट मध्ये हे करा. आपण पुढची जर्नी अजून सुकर करण्यासाठी त्या ठिकाणी थोडंसं डीप लर्निंग कडे फोकस करूया मित्रांनो. तर ओव्हरऑल डेटा निगेटिव्ह आहे. वरती SGX जरी पॉझिटिव्ह ट्रेड करत असला तरी तो एक ऑपॉर्च्युनिटी आहे, सेल ऑन राईटची ऑपॉर्च्युनिटी आहे. काही शॉर्ट्स असतील तर त्या कशा स्मार्टली हँडल करायच्या हे पण लॉजिक मी तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर थांबूया या ठिकाणी. थँक्यू.